मागच्या काही व्याख्यानांपासून आपण भारतातील इतिहास लेखनाच्या वेगवेगळ्या परंपरा बघत आहोत आणि भारताच्या इतिहासाच्या परंपरा ज्या आहेत त्या थोड्याशा वेगवेगळ्या पद्धतीने संमिश्र अशा बनलेल्या आहेत. म्हणजे त्यातला सांस्कृतिक पैलू, त्यातला आर्थिक पैलू, त्यातला धार्मिक पैलू, या बाबीतले त्या दृष्टिकोनातले वेगवेगळ्या पद्धतीचं साहित्य प्राचीन मध्ययुगीन भारतामध्ये अस्तित्वात होतं, उपस्थित होतं. परंतु ते केवळ साहित्य, त्याचा मुख्य उद्देश जरी वेगळा असला, त्याचा मुख्य उद्देश जरी एका वेगळ्या पद्धतीच्या उद्देशांना अनुसरून असलेला तरी सुद्धा त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीचा इतिहास, संस्कृती, राजकीय, सामाजिक, आर्थिक भान आपल्याला त्या साहित्यामध्ये दिसून येतं. आणि त्यामुळे हे जे काही साहित्य प्राचीन मध्ययुगीन भारतामध्ये अवगत झालेलं आहे भारतीयांना, किंवा ते जे लिहिलं गेलं होतं त्या काळात, त्याचे जे काय वेगवेगळे पडसाद आहेत ते नंतरच्या काळात उमटलेच, परंतु इतिहासाच्या दृष्टिकोनातून त्याचा एक महत्त्वाचा स्रोत म्हणजे त्याद्वारे या कालखंडाचा इतिहास लिहिला जाऊ शकतो, किंवा इतिहास लिहिला गेलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण ऐतिहासिक साहित्याला खरं तर इतिहास लेखनाकडे म्हणजे भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या इतिहास लेखनाच्या परंपरा आहेत, त्या इतिहास लेखनाच्या परंपरांमधून आपल्याला खऱ्या अर्थाने एक वेगळ्या पद्धतीचा इतिहासाचं पुनर्लेखन करता येणं शक्य आहे. आणि त्या अनुषंगाने खरं तर जसं आपण आतापर्यंत म्हटलं की सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, दार्शनिक आणि अजून बरंच काही या पद्धतीचं साहित्य भारतामध्ये उपलब्ध होतं. परंतु त्याच्यातून जो काही इतिहास विषयक जाणीव त्या संपूर्ण साहित्यामध्ये उपस्थित झालेली आहे, ती जाणीव खरं तर ती अवगत करून घेणं हे भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरा समजून घेणं याचं मुख्य लक्ष्य आहे. त्यामुळे जसं दार्शनिक, वैदिक, जैन किंवा बौद्ध या सगळ्या धर्म जे काही मतं होती, त्या धर्ममताचं स्वतःचं एक साहित्य होतं. त्या साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला दर्शन हे मिळतंच, दर्शनशास्त्र त्यामध्ये आहेच, पण त्याबरोबर आपल्याला महावीरांच्या आयुष्यातील असंख्य घटनांचा आणि त्या काळातल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा आढावा घेता येतो. बौद्ध कालखंडाच्या अनुषंगाने किंवा बौद्ध साहित्य म्हणून जे उपस्थित आहे किंवा जे उपलब्ध होतं, त्याच्यातून आपल्याला बौद्ध भारत किंवा बौद्ध कालखंडाच्या संदर्भातल्या ज्या काही धर्ममतं आणि त्यासोबत असलेल्या इतर ज्या काही बाबी आहेत त्याचं ज्ञान अवगत होतं. वैदिक परंपरेमध्ये सुद्धा सुरुवातीच्या कालखंडातला भारत याच्या संदर्भात त्यातली शिक्षण व्यवस्था, त्यातली सामाजिक संरचना या सगळ्या बाबींवर प्रकाश उजवत आपल्याला साहित्यामध्ये दिसून येतो. तर जसं या धर्ममत आणि त्यातलं दर्शन हे याचं मुख्य उद्दिष्ट त्या काळातल्या लोकांना ते धर्ममत किंवा त्याची संरचना समजून सांगणं हे असलं तरी सुद्धा त्याच्यातून वेगळ्या पद्धतीच्या ऐतिहासिक जाणीवा, ऐतिहासिक घटना, ऐतिहासिक व्यक्तिरेखा याबद्दलचं ज्ञान आपल्याला कळत जातं. तसाच एक महत्त्वाचा भारतीय इतिहास लेखनाचा महत्त्वाचा गाभा किंवा स्रोत म्हणजे हेगिओग्राफीज किंवा भक्ती परंपरेतून तयार झालेल्या हेगिओग्राफीज किंवा भक्ती परंपरा आणि संत चरित्र हा जो काय मध्ययुगीन कालखंडाच्या संदर्भातला वापरला जाणारा किंवा मध्ययुगीन कालखंडात ह्या सगळ्या बाबी याचं निर्मिती भक्ती परंपरेची आणि संत चरित्र मोठ्या प्रमाणात लिहिले गेल्याचं जे प्रमाण आहे ते मध्ययुगीन कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात राहिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे भक्ती परंपरेतली जी काय देवाबद्दलची भक्ती होती ती आणि त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या संतांचं चरित्र जे लिहिण्यात आलेलं आहे ते याच्यातून आपल्याला मध्ययुगीन कालखंडाच्या संदर्भात काही महत्त्वाच्या ऐतिहासिक रूपरेखा समजून येतात. त्याच पद्धतीने मध्ययुगीन कालखंडात धर्म व्यवस्थेला पर्याय म्हणून एक वेगळ्या पद्धतीचे सामाजिक पंथ यांनी कशा पद्धतीने आपली भूमिका बजावली आणि कट्टर होत चाललेल्या धर्माला एक वेगळ्या पद्धतीने पुन्हा मुक्ततेचा श्वास त्या पंथांच्या एक वेगळ्या पद्धतीने तयार केला याचा उलगडा आपल्याला संत चरित्रामधून भक्ती परंपरेतल्या सगळ्या जे काही अवशेष किंवा सगळे जे काही शेड्स आहेत खंडातली जरी असली
तरी सुद्धा सामाजिक विकसनशीलतेच्या बाबतीत फार प्रगतिशील पाऊलं या भक्ती परंपरेने उचललेली आहेत. भक्ती परंपरेमध्ये बराचसं लिखित स्वरूपाचं साहित्य उत्पन्न झालेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात भक्ती परंपरेचा जो कालखंड आहे तो 12व-13व शतक आणि इथून पुढे तो सुरू होतो. याच कालखंडात अजून एक महत्त्वाची जी घटना घडलेली आहे, जी इतिहास लेखनशास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून एक वेगळी परंपरा दर्शवणारी ती महत्त्वाची आपल्याला दिसून येते. ती म्हणजे 12व्या शतकामध्ये 11व्या-12व्या शतकाच्या कालखंडामध्ये काश्मीरचा एक राजकीय इतिहास लिहिला गेलेला आहे. त्यामुळे काश्मीरचा इतिहास ज्या ग्रंथामध्ये लिहिला गेला तो ग्रंथ म्हणजे राजतरंगिणी, जो कल्याणाने लिहिला होता. तर त्यामध्ये पहिल्यांदा सुरचित पद्धतीने एखादा इतिहास लिहिण्याचा प्रयोग झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यानंतर भक्ती परंपरा किंवा त्याला समांतरपणे भक्ती परंपरा आणि भक्ती परंपरेतले वेगवेगळे पंथ वेगळ्या पद्धतीचे धर्म आणि सामाजिक मतं घेऊन येतात आणि एक मोठं काव्य साहित्य या 12व्या शतकाच्या कालखंडामध्ये किंवा मध्ययुगीन कालखंडामध्ये निर्मिलं जातं. त्या दृष्टीने मध्ययुगीन कालखंडातल्या या सगळ्या भक्ती परंपरांनी संत चरित्र हे एक अत्यंत महत्त्वाचे इतिहास लेखनाचे स्रोत आणि पर्यायाने इतिहास लेखनाच्या परंपरेतले अर्धयू ठरतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे काश्मीरमध्ये पहिल्यांदा इतिहास सांगण्यासाठी लिहिलं गेलेलं लिखाण किंवा साहित्य, तसंच या ठिकाणी काही बाबतीमध्ये दर्शनशास्त्र समजवण्यासाठीचं आणि संतांचं चरित्र किंवा एखाद्या संतांचं आयुष्य चितारणारा जो काही लेख आहे किंवा त्याच्यातून मिळणाऱ्या जे काही शिकवणी आहेत त्या खरं तर एक वेगळ्या पातळीवर सामाजिक मूल्य देणाऱ्या ठरतात. अर्थात हा जो कालखंड आहे तो एक वेगळ्या पद्धतीने धर्म म्हणून थोडासा कट्टर किंवा थोडा जास्त शिस्तबद्ध होत गेलेला कालखंड आहे. परंतु त्याचबरोबर धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कुप्रथांचा उदय सुद्धा या कालखंडामध्ये डोईजड झालेला आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्या विरोधातले जे काही सामाजिक आशय असणाऱ्या कृती आहेत त्या कृती खरं तर संतांनी केलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि खरं तर 12व्या शतकाच्या नंतर मग ते भक्ती परंपरा असू द्या, सुफी परंपरा असू द्या, यांनी एक वेगळ्या पद्धतीचा आवाज किंवा एक वेगळ्या पद्धतीचा टोन विकसित केलेला आपल्याला दिसतो. आणि तो पुन्हा सहिष्णू, वर्धिष्णू अशा पद्धतीच्या धर्माच्या बाजूने भक्ती परंपरा उभी राहिलेली आपल्याला दिसते. जे बृहद धर्म आहेत किंवा जे मुख्य धर्म होते या कालखंडापर्यंत ते थोडेसे कट्टर बनत गेलेले आहेत. काही जाचक अटी आणि रूढी त्याचबरोबर अंधश्रद्धा या सगळ्यांमुळे धर्माला एक वेगळ्या पद्धतीचं नकारात्मक स्थान या कालखंडामध्ये प्राप्त झालं. त्यामुळे धर्म हा मुक्तीचा स्थान न होता काही प्रमाणात शोषणाचं, विषमतेचं स्थान आपल्याला या कालखंडात झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याला पर्याय म्हणून किंवा त्याला व्यवस्थित विकसित करण्याच्या दृष्टीने एक दबाव गट म्हणून त्याच धर्माच्या अंतर्गत वेगवेगळे जे पंथ उदयाला आले त्यांनी एक वेगळी लाईन किंवा त्याने एक वेगळी भूमिका मुख्य धर्माच्या विरोधात किंवा समांतरपणे आखलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवीन साहित्याची निर्मिती झाली, नवीन संत चरित्रांची निर्मिती झाली आणि वेगवेगळ्या पद्धतीचे भक्ती परंपरेचे प्रवाह 12व्या कालखंडामध्ये किंवा 12व्या शतकामध्ये उदयास आलेले आपल्याला दिसून येतात. आणि हा केवळ भक्ती परंपरेचा मुद्दा नाहीये किंवा हा केवळ कालखंड भक्ती परंपरेचा नाही, तर भक्ती आणि सुफी परंपरांचा कालखंड हा थोडा समांतरपणेच चाललेला आपल्याला दिसून येतो. कारण भक्ती परंपरेने ऐतदेशीय धर्म कट्टर होत जाण्याच्या प्रक्रियेमध्ये थोडीशी वेगळी भूमिका, मुक्त भूमिका, सर्वसमावेशक भूमिका आणि सहिष्णू भूमिका वठवलेली आपल्याला दिसते. तशाच पद्धतीने सुफी संतांनी सुद्धा तत्कालीन धर्मव्यवस्थेच्या विरोधात त्या धर्ममत मानणाऱ्या लोकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा निर्मिती सुफी परंपरेद्वारे केलेली आपल्याला मिळते. त्यामुळे भक्ती आणि सुफी या समांतरपणे चालत असलेल्या परंपरा असल्यामुळे
या दोन्ही परंपरेत तयार झालेलं या कालखंडातलं जे काही साहित्य आहे, त्या साहित्याचा आशय हा बराचसा मूलगामी, समतामूलक, सर्वसमावेशक आणि सहिष्णू असलेला आपल्याला दिसून येतो. धर्म कोणता या पलीकडे ही माणुसकीची शिकवण आणि इतर बऱ्याचशा चांगल्या गोष्टींची शिकवण आपल्याला या कालखंडामध्ये बघायला मिळते. आणि हे जे काही आर्ग्युमेंट, हे जे काही मी म्हणत आहे, त्याचा उलगडाच खरं तर या कालखंडामध्ये जे काही साहित्य प्रसवलं गेलं, त्या साहित्याचा आशय जर आपण नीट बघितला, तर त्या साहित्याच्या आशयामधूनच अशा पद्धतीचा एक समतामूलक, सहिष्णू आशय आणि भूमिका खरं तर या संत साहित्याने, संतांनी आणि भक्ती चळवळीतल्या वेगवेगळ्या घटकांनी निभावलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे भक्ती परंपरा आणि संत चरित्र हे सुद्धा खरं तर इतिहास लेखनाचं एक महत्त्वाचं साधन किंवा साहित्य समजलं जाऊ शकतो. खरं तर हा भक्ती परंपरा आणि भक्ती परंपरेचा हा जो कालखंड आणि संत चरित्रेचा हा जो काय टप्पा आहे मध्ययुगीन कालखंडातला, तो बराचसा व्यापक आहे. म्हणजे जवळजवळ 200-300 वर्ष कालखंड किंवा 200-300 वर्षाच्या संत परंपरेने भारतीय समाज व्यवस्थेवर आणि पर्यायाने तत्कालीन इतिहासावर एक आपला प्रभाव टाकलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या कालखंडाच्या संदर्भात खरं तर या दोन्ही बाबी, या कालखंडाच्या संदर्भात आपल्याला या दोन्ही बाबींनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे जे व्याख्यान आहे खरं तर ते 2 भागामध्ये विभागलं गेलं. तर पहिला जो भाग आहे त्यामध्ये आपण सुफी संत कथा किंवा सुफी परंपरेचा आढावा घेतलेला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये आपण भक्ती आख्यान जे प्रॉपर किंवा खऱ्या अर्थाने भक्ती परंपरेमध्ये विकसित झालेलं असं एक आख्यान, नरेशन ज्याला आपण म्हणूया, तर त्याचा आढावा आपल्याला या संत चरित्रात्मक भक्ती आख्यानामध्ये दिसून येतो. त्यामुळे सुफी आणि भक्ती या दोन्ही समांतरपणे चालत असलेल्या परंतु कट्टर धर्माच्या विरोधात, कारण त्या काळातला धर्म, मग तो हिंदू असो मुस्लिम असो, या दोन्ही धर्म एक वेगळ्या पद्धतीचे अंधश्रद्धा आणि कट्टरतेचे खरं तर सिम्बॉल बनलेले आपल्याला दिसून येतात आणि पर्यायाने शोषणाचे. आणि त्यामुळे त्याला पर्याय म्हणून एक वेगळा माणुसकीचा मानवतावादी स्वर आपल्याला सुफी संत कथांमध्ये, सुफी काव्यामध्ये, भक्ती परंपरेमध्ये आणि भक्तीच्या काव्यामध्ये सुद्धा दिसून येतो. तुलनाच करायची झाली तर या कालखंडामध्ये खरं तर युरोपमध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या शास्त्रशुद्ध इतिहासाची मांडणी होत होती. इतिहास विषय जर आपण केंद्रबिंदू मानला तर, आणि समाज केंद्रबिंदू मानला तर त्या कालखंडामध्ये तत्कालीन समाज व्यवस्थेच्या विरोधात एक वेगळ्या पद्धतीचं पुनरुत्थान, रेनेसान्स ज्याला इंग्रजी म्हणतात, त्याचा तो कालखंड होता की एक वेगळ्या पद्धतीचे धर्ममत विकसित होत होतं की ज्याच्यातून हळूहळू प्रोटेस्टंट पंथाचा उदय होत गेलेला आपल्याला दिसून येतो की ज्याने कॅथलिक जो काही धर्म होता, तो कट्टर बनलेला जो धर्म होता, त्याच्या विरोधात भूमिका घेत एक वेगळ्या पद्धतीची लिबरल मानवतावादी किंवा मानवतावाद हा खरं तर या सगळ्या अख्ख्या पुनरुत्थान चळवळीचा केंद्रबिंदू होता. आणि त्यामुळे ह्युमॅनिझम किंवा मानवतावाद केंद्री एक उदारमतवादी परंपरा नंतरच्या काळामध्ये 12व्या शतकापासून खरं तर त्याचं नेतृत्व मार्टिन लुथर यांनी केलं आणि पुढे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या संतांनी, म्हणजे त्या ख्रिश्चन धर्मपरंपरेतल्याच वेगळी मतं असणाऱ्या संतांनी हे सगळी रेनेसान्सची चळवळ, पुनरुत्थानाची चळवळ पुढे विकसित केलेली आपल्याला. खरं तर युरोपमध्ये हा सगळा जो पट आहे तो अंधार युगाच्या पार्श्वभूमीवर बघितला गेला आहे. परंतु भारतामध्ये कधीच अंधार युग असं नव्हतं. दुरुपयोग झाले, पण त्याच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने ते दुरुपयोग दुरुस्त करण्यासाठी सुद्धा धर्मांतर्गत वेगवेगळ्या नवीन गोष्टींचा उगम झालेला आपल्याला दिसत होतो. त्या पार्श्वभूमीवरच आपण सुफी परंपरा आणि भक्ती परंपरा याचा आढावा घेऊ शकतो. सुफी आणि भक्ती परंपरेने तत्कालीन कट्टर होत असलेल्या धर्माला, शोषणाचं हत्यार होत असलेल्या धर्माला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला आणि नवा पंथ या कालखंडामध्ये विकसित झाले. म्हणजे इस्लाममध्ये तो सुफी पंथ नावाने ओळखले गेले. हिंदूंमध्ये किंवा या एकदेशीय जे काय धर्म होते त्याच्यामध्ये तर या पंथांना काही वेगवेगळ्या पद्धतीचा उगम झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये वारकरी पंथ आहे, महानुभव पंथ आहे, वीरशैव पंथ आहे आणि हे सगळे शैव, वैष्णव
हे सगळ्या पंथांचा उद्गम आणि विकास खरं तर 12व्या शतकानंतर या कालखंडात झालेला आपल्याला दिसून येतो. आणि याच कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या संतांनी आपापली चरित्र लिहिलेली आहे किंवा संत चरित्रात्मक भक्ती आख्यानं दिलेली आहेत, की ज्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीच्या वैष्णव भक्तींचा, संतांच्या वाणीचा, संतांच्या कथा लेखनाचा, भक्ती लेखनाचा एक वेगळ्या पद्धतीचा समतामूलक आशय त्याच्यातून प्रकटला गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे जसं ढोबळमानाने आपण 2 बाबी या संपूर्ण प्रकरणामध्ये बघणार आहोत, की सुफी परंपरेमध्ये अशा कुठल्या घटना किंवा अशा कुठलं साहित्य तयार झालं की ज्याला आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरा या वर्गवारीमध्ये टाकू शकतो. त्यामुळे आपण त्या परंपरांचं, त्या साहित्याचा आढावा प्रथम भागात थोड्याफार प्रमाणात घेतलेला आहे. त्याची आज पुनर्विजावणी होईल आणि पुढच्या किंवा नंतरचा जो टप्पा आहे तो संत चरित्रात्मक भक्ती आख्यानाचा आहे. त्यावेळी सुफी संत कथांमध्ये तजकिरात, मलफुजात आणि वेगवेगळ्या संतांनी, सुफी संतांनी लिहिलेले संत चरित्र, संत साहित्य याचा आढावा घेणं अपेक्षित आहे. खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला भक्ती चळवळ आणि सुफी चळवळीचे समान धागे उलगडण्यामध्ये मदत होईल. या व्याख्यानातून आपल्याला संत चरित्र म्हणजे नेमके काय, ज्याला इंग्रजीमध्ये हेगिओग्राफी म्हणतात, हेगिओग्राफी किंवा हेगिओग्राफिकल लिटरेचर, तर ते म्हणजे नेमकं काय. या कालखंडामध्ये ज्या संतांनी सामाजिक चळवळीमध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये जे योगदान दिले, त्या संत साहित्याचं ज्ञान, याच्यातून त्या संत साहित्याचा नेमका आशय काय होता तो आपल्याला या व्याख्यानाद्वारे समजेल, तो समजावा असं एक उद्दिष्ट या ठिकाणी उराशी. अर्थात या संत चरित्राचा मूळ उद्दिष्ट संतांनी जी मानवतावादी शिकवणूक दिली तिचा प्रचार आणि प्रचार करणे असं आहे. परंतु तरी सुद्धा या संत चरित्रांना ऐतिहासिक स्रोत म्हणून म्हटलं जावं की नाही जावं, याचे उल्लेख किंवा याचा आढावा किंवा याचं ज्ञान सुद्धा आपल्याला होईल. आणि संत चरित्राला इतिहासाचा स्रोत मानलं तर कोणत्या पद्धतीचा इतिहास उभा राहू शकतो याची ओळख करून घेणे हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी आहे. त्याचबरोबर पद्धतीने भक्ती आणि सुफी या दोन्ही संत चरित्र, या दोन्हीतलं संत चरित्र आणि पर्यायाने त्या संत चरित्रावर आधारित असलेलं आख्यान, ते सुफीमध्ये असो किंवा भक्तीमध्ये असो, त्याची ओळख आपल्याला या ठिकाणी होईल. तजकिरात आणि मलफुजात हे जे काही 2 प्रकार या कालखंडात साहित्याचे प्रकार म्हणून उदयास आले, त्यातला नेमका फरक काय हे सुद्धा या निमित्ताने आपल्याला उलगडेल. तसंच भक्ती चळवळीच्या किंवा भक्ती साहित्याच्या अनुषंगाने, अनुरूपाने जो काही वैष्णव भक्ती आणि इतर संत चरित्र आहेत यातला नेमका फरक काय, शैव वैष्णवातला जो काय मतभेद आहे किंवा मतभिन्नता आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी त्याची सुद्धा ओळख होईल. त्याचबरोबर भक्ती चळवळीत ज्या संतांनी आपल्या आशयाद्वारे मानवमुक्तीचा, मानव विकासाचा पाया रचला, त्या संत चरित्राचं ऐतिहासिक मूल्य नेमकं काय हे जोखण्याचा प्रयत्न खरं तर या प्रकरणामध्ये होणार आहे. आणि हे सुद्धा एक महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी बाळगलेलं आहे. ओके. त्याचबरोबर भक्तीमध्ये सुद्धा 2-4 प्रकार आहेत साहित्याचे. एक म्हणजे चरित्रात्मक प्रकार आहे, कथात्मक प्रकार आहे, कवितेचा एक प्रकार आहे, काव्याचा एक प्रकार आहे. तर या सगळ्याच संत साहित्याचं ऐतिहासिक मूल्य जोखण्याचा प्रयत्न हे सुद्धा या ठिकाणी करण्याचं उद्दिष्ट बाळगलेलं आहे. तशाच पद्धतीने समांतरपणे सुफी साहित्य रचना, सुफी साहित्य परंपरा आणि सुफी हा जो लोकसाहित्याचा प्रकार आहे त्याला सुद्धा आपण इतिहासाचा स्रोत म्हणू शकतो का, याचं उत्तर शोधणं किंवा याचा उलगडा करणं हे सुद्धा या ठिकाणी त्याचं उद्दिष्ट बाळगलेलं आहे. जसं भक्ती आख्यान आहे तसं सुफीचं सुद्धा प्रेमाचं आख्यान आहे. नरेटिव्ह ऑफ द लव्ह अँड बिलीव्स असं काहीतरी आपण म्हणू शकतो. त्यावेळेस सुफी प्रेमाख्यानाचं ऐतिहासिक मूल्य, सुफी लोकसाहित्याचं ऐतिहासिक मूल्य
वैष्णव संत काव्य आणि इतर जे काही हिंदू परंपरेमधले वाङ्मय आहे त्याचं ऐतिहासिक मूल्य तपासण्याचा किंवा त्याचं चेक करण्याचा महत्त्वाचं उद्दिष्ट या ठिकाणी बळावलेलं आहे. आता पहिला जो भाग आहे तो सुफीचा. तर सुफीचं सुफी जे काही पीर, बाबा किंवा सुफी संत होते या कालखंडामधले, की जे तत्कालीन कट्टर धर्माच्या विरोधात, शोषणाच्या विरोधात उभे राहिले होते. त्यांचं जे चरित्र लिहिलं गेलं त्या लिहिलेल्या चरित्राला तजकिरा म्हटलं गेलेलं आहे. आणि जी भक्तांची माळ आहे ती भगतमाल वगैरे या नावाने ओळखली गेलेली आहे. अर्थात 14व्या ते 18व्या शतकामध्ये विविध भाषांमध्ये हे सगळं सुफी, वैष्णव, भक्ती साहित्य तयार झालेलं आहे. किंवा दुसऱ्या परिभाषेमध्ये संतांच्या चरित्राला पराची असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. लीला, नाटक, गुरु नानकांचं जीवन, की ज्याचं जे साहित्य, गुरु नानकांचं जीवनाचं जे काही साहित्य आहे ते जन्मसखी साहित्य या नावाने ओळखलं जातं. म्हणजे भक्ती परंपरेचं जे साहित्य आहे ते भक्ती साहित्य म्हणून ओळखलं जातं. त्यावेळेस संत, सुफी, नाथपंथी किंवा त्यांचे अनुयायी किंवा शाक्त, वैष्णव ह्या ज्या एकमेकांशी परस्पर पूरक समूह आहेत त्यांच्यातले संवाद, स्पर्धा, परस्पर विनिमय आणि वाटाघाटी या सगळ्यांचा खरं तर आपसामधले आंतरसंबंध 12व्या शतकामध्ये तयार झालेले आपल्याला दिसून येतात. त्यावेळेस संत साहित्याला ऐतिहासिक स्रोत मानवाच लागतो. कारण संत साहित्याचं मूळ उद्दिष्ट जरी वेगळं असलं तरी त्याच्यातून ऐतिहासिकता प्रकट होते, त्याच्यातून ऐतिहासिक मूल्य विकसित होतात किंवा त्यातून इतिहासाचा धांडोळा घेण्याची प्रचंड क्षमता त्या ठिकाणी. आता शेख मुइनुद्दीन चिश्ती किंवा मिशनरी किंवा प्रचारक ह्या सगळ्यांनी गैरमुस्लिमांना सुद्धा त्यांचं साहित्याची शिकवण दिलेली आहे. उदाहरणार्थ कबीर पंथ हा जर बघितला त्यातला साहित्य प्रकार जो आहे तो सागर या प्रकारामध्ये ओळखला जातो, की ज्याची शैली ही पुराणिक किंवा पौराणिक व्यक्तिमत्वाचे प्रकार आपल्याला कबीरपंथी साहित्यामध्ये आढळतात. अर्थात शेख मोइनुद्दीन चिश्ती, कबीर, गुरु नानक या सगळ्यांच्या लिखाणामुळे किंवा या सगळ्यांबद्दलच्या लिखाणामुळे आपल्याला ऐतिहासिक पुनर्रचना करता येणं शक्य. आणि त्यामुळे हा जो प्रश्न तयार होतो की ऐतिहासिक साहित्य, संत साहित्य किंवा या कालखंडात तयार झालेले साहित्य हे संत चरित्र म्हणावे याला, दंतकथा म्हणाव्यात आणि हे पुन्हा विश्वसनीय आहेत. एक तर ज्या पंथांची निर्मिती किंवा निर्मिक जो आहे त्यातले बरेचसे मूल्य त्या या सगळ्या साहित्यामध्ये त्या निर्मात्याचेच मूल्य याच्यामध्ये अवगत होत असल्यामुळे आपण त्याला एक विश्वसनीय साहित्य म्हणून मानू शकतो. अर्थात काही पौराणिक बाबींचे प्रत्यक्ष दाखले जरी मिळत नसले तरी त्याच्यातून प्रकट झालेला आशय आणि शिकवण ही सुद्धा एक वेगळ्या पद्धतीची महत्त्वाची शिकवण म्हणून त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. त्यामुळे थोड्याफार फरकाने बहुतांश भक्ती सुफी साहित्य हे विश्वासाच्या पायावर उभं असलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे त्याच्याबद्दल फार शंका घेण्याची गरज नाही. अर्थात अतिशयोक्तीच्या ज्या बाबी आहेत त्या अतिशयोक्तीच्या किंवा अशा ज्या चमत्कृतीपूर्ण ज्या बाबी आहेत त्याच्याबद्दल आपण अविश्वास दाखवला तर चालतो, परंतु त्यातलं जे सामाजिक नैतिक. आता मफलूज हे जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे मफलुजात संत साहित्य आहे. त्याच्यामध्ये तजकिरात एक आहे आणि प्रमुख तजकिरात असं सुद्धा आहे. अर्थात या कालखंडामध्ये सुफीवाद याला घेऊन वेगवेगळ्या धारणा तयार झालेल्या होत्या. त्यामुळे मफलुजात जे आहे म्हणजे सुफी संतांचं जे प्रवचन आहे, आख्यान आहे, त्याला मफलुजात म्हटलं गेलं आहे. त्यामुळे ते मफलुजात याद्वारे ज्या संतांनी प्रवचन दिलं त्याचा आशय आपल्याला मफलुजातमध्ये आढळतो. त्या संदर्भातल्या वेगळ्या ऐतिहासिक बाबी, घडामोडी आपल्या मफलुजातमध्ये दिसून येतात. तसंच मक्तुबत म्हणजे सुफींनी स्वतः लिहिलेली पत्र आहेत. त्याचबरोबर इंडो पर्शियन इतिहास आणि तजकिरात चरित्रात्मक कोश खरं तर हा सुफी संतांचा आपल्याला आढळून येतो, की ज्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीचा इतिहासाचा उलगडा होत असताना आपल्याला दिसून येतो. आता या ठिकाणी प्रमुख साहित्य काय सुफी साहित्याच परंपरेतलं, तर सियार उल औलिया की जे अमीर खुर्दने लिहिलं होतं, किंवा सियार उल आरिफीन जे जमालीने लिहिलं होतं, किंवा अबुल हक मुहद्दिस देहलवीचं अखबार अल अखियार की जे 1618 मध्ये लिहिलं होतं, किंवा दाराशुको हा खरं तर त्या काळातला एक धर्मनिरपेक्ष असा संत सुफीमध्ये होऊन गेला की त्याने लिहिलेल्या सफिनात उल औलिया
आणि सकीनत उल अवलिया, खरं तर हे 17व्या शतकात लिहिलेलं साहित्य सुद्धा अजरामर ठरलेलं आपल्याला दिसून येतं. किंवा अब्दाल रहमान चिश्ती याचं मिरात उल असरा, अर्थात हे प्रमुख तजकिरात आहेत. ओके, त्यामुळे या तजकिराताचे हे जे काही प्रमुख तजकिरात आहे याचा कालखंड सुद्धा आपल्याला दिलेला आहे आणि हे प्रमुख तजकिरात वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टींचा उल्लेख या तजकिरातमध्ये दिसून येतो की जे इतिहासाच्या दृष्टीने, इतिहास लेखनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजे सियार उल अवलियाचं जे काही जीवनचरित्र आहे त्याद्वारे आपल्याला ज्या संतांनी भारतात सिलसिलाची स्थापना केली त्या मुइनुद्दीन चिश्तीचा संक्षिप्त उल्लेख आपल्याला सियार उल अवलियामध्ये दिसतो. तसंच हा ग्रंथ किंवा हे साहित्य विश्वसनीय, महत्त्वपूर्ण, त्याचबरोबर काही दंतकथा समाविष्ट असलेला आपल्याला दिसून येतो. किंवा सियार उल आफरीन हे सुहरावर्दी सिलसिलाच्या जे 13 प्रमुख होते त्या प्रमुखांचा वृत्तांत या निमित्ताने आपल्याला या सियार उल आरिफीन की जे जमालीने 1536 मध्ये लिहिलं होतं त्याच्यामध्ये दिसून येतो. किंवा अकबर उल अखियार हा दहलवीचा याचा जे लेखक खरं तर कादरी सिलसिलाशी संबंध होता याच्या लेखकाचा, हे पण मुघलकालीन साहित्य म्हणून किंवा हे आहे तजकिरात असलेले आपल्याला दिसून येते की ज्यामध्ये गैरचिस्ती जे होते त्याचे वेगवेगळे वृत्तांत आपल्याला यांच्या साहित्यामध्ये नोंद झालेली दिसून येतात. त्याचबरोबर चिश्ती, सुहरावर्दी, फिरदौसी, शात्तारी, कलंदरी, कादिरी या वेगवेगळ्या धर्मातल्या 260हून अधिक सुफी संतांचे विवरण आपल्याला अकबर अल अखियार, ज्याला मराठीमध्ये आपण महात्म्यांचा कथा म्हणतो, त्याद्वारे वाचायला मिळू शकतो. ओके, त्यामुळे दुसरा जो दारा शिकोने लिहिलेला सफिनात उल अवलिया की जे संतांचं जहाज म्हणून त्याचा उल्लेख करू शकतो, यामध्ये जवळजवळ 400 सुफींचे वृत्तांत आपल्याला आढळतात की ज्याद्वारे वेगळ्या पद्धतीचे धार्मिक आणि बौद्धिक त्या कालखंडात विकसित झालेल्या विचारांची अंतर्दृष्टी आपल्याला मिळते. त्याचबरोबर राजकीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा दारा शिकोहचं सफिनात उल अवलिया हे एक महत्त्वाचं साहित्य. शिकोवर ज्या आध्यात्मिक गुरूंचा प्रभाव पडला होता त्या संत कादरी आणि त्याच्या शंशाचं चरित्र सुद्धा सकीनत उल अवलिया, संतांचा शांत स्वभाव, ज्याचा अनुवाद आपण करू शकतो, त्याच्यातून मिळतो. त्यामुळे तसंच भारतीय आणि गैर भारतीय संतांची माहिती आणि 1654 पर्यंतचा भारतातला सुफीवादाचा इतिहास हा आपल्याला अब्दुल रहमान चिश्तीने लिहिलेला मिरत उल असरार या महत्त्वाच्या साहित्यामध्ये दिसून येतं. ओके, अर्थात या ठिकाणी काही दंतकथा सुद्धा या साहित्यामध्ये आहे, त्यामुळे पूर्णपणे विश्वसनीय हे सगळे तजकिरात असतीलच असे नाही. ओके, आणि संत चरित्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपातील संदिग्ध अशा मलफुजात आपल्याला दिसून येतात. मिथ्या किंवा नकली मलफुजात सुद्धा आढळून येतात. त्या काही ठिकाणी सुफी शिखांबद्दल चमत्कारिक उल्लेख आढळून येतात आणि त्यामुळे ते त्रुटीपूर्ण किंवा काल्पनिक असण्याचे शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे सुफी संत चरित्रे साहित्याचं ऐतिहासिक महत्त्व आपल्याला त्याच्यामध्ये जरी दंतकथा असल्या तरी सुद्धा आपल्याला दिसून येतं. ओके, कारण त्या दंतकथा सुद्धा उपयुक्त आहे की आणि त्याच्यामध्ये त्याद्वारे इस्लामची व्याख्या, सुफी शिखांचं चरित्र, लोकप्रिय मान्यता पावलेल्या दृष्टी किंवा माहिती, महिला, पितृसंबंधी, तपस्संबंधी सुफी दृष्टिकोन, या सगळ्यांची माहिती आपल्याला मलफुजात याद्वारे मिळते की जी सुफी साहित्यामध्ये ज्यांनी महत्त्वाचा रोल प्ले केला किंवा भूमिका वठवलेला आपल्याला दिसते. तसंच हिंदू धर्मांच्या किंवा भारतीय परंपरेच्या दृष्टिकोनातून जी भक्ती चळवळ उभी राहिली, त्या भक्ती चळवळीने सुद्धा देव आणि धर्माच्या नात्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या कोणत्याही मध्यस्थाची, धार्मिक मध्यस्थाची गरज नाही, कारण तो धार्मिक मध्यस्थ या कालखंडामध्ये एक शोषणाचं माध्यम बनलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे वैष्णव संत साहित्याचं किंवा संत साहित्यामध्ये आणि इतर भक्ती चळवळीमध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या भक्तीचं आविष्करण आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे वैष्णव संत चरित्राचं लेखन जे आहे त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लेखक आपल्याला दिसतात. विशेषतः अनंतदासाने लिहिलेले परचई, नाभादासाने लिहिलेली भक्तिमाळ किंवा प्रियादासाने लिहिलेलं भक्तिरस बोधिनी टीका, या सगळ्या बाबी तर या भक्ती चळवळीच्या आणि प्रामुख्याने वैष्णव भक्तीचे वैष्णव भक्तीचं साहित्य म्हणून याच्याकडे बघितलं गेलं. आणि त्यातला आशय आणि त्या भक्तांची प्रत्यक्ष नावाची यादी
की जी 17व्या शतकापासूनच्या सुरुवातीपासून भक्ती चळवळीचा महत्त्वाचा गाभा होती, त्याची माहिती आपल्याला या भक्तमाळामध्ये दिसून येते. ओके. 18व्या शतकामध्ये ब्रज भाषेमध्ये लिहिलेली भक्ती रसबोधिनी टीका जी आहे, ती खरं तर वैष्णवांचा जो चैतन्य संप्रदाय होता त्याच्याशी संबंधित होतं. प्रियदास वैष्णवांच्या चैतन्य संप्रदायाच्या. आणि खरं तर नाभादासाने जी भक्तिमाळ लिहिलेली होती त्याच्या 100 वर्षांनंतर खरं तर ही भक्ती रसबोधिनी टीका लिहिलेली आहे. अजून एक साहित्याचा प्रकार भक्ती चळवळीमध्ये दिसून येतो तो म्हणजे वार्ता साहित्य, म्हणजे 84 वैष्णव की वार्ता किंवा 252 वैष्णव की वार्ता किंवा 252 वैष्णवांची वार्ता. वार्ता साहित्यामध्ये या सगळ्या संतांबद्दलची माहिती त्या वार्ता साहित्यांमध्ये प्रकटलेली किंवा असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे या सगळ्या अनंतदास, नाभदास, प्रियदास यांनी लिहिलेलं जे काही संत साहित्य आहे, संत चरित्र आहे, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या त्या कालखंडातल्या सामाजिक आशय, त्यातले भक्तीचे वेगवेगळे स्वरूप, देवाचं अस्तित्व आणि मध्यस्थांचं स्थान या सगळ्यांबद्दलचं भाष्य आपल्याला या साहित्यामध्ये दिसून येतं. या कालखंडात जे काही बायस किंवा दुजाभाव करणारं धर्ममत तयार झालं होतं, त्याच्या विरोधात खरं तर या सगळ्या भक्ती चळवळीमध्ये आशय, या भक्ती चळवळीचा आशय असलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे वेगवेगळ्या निम्न जातीच्या संतांची माहिती किंवा त्यांचं ज्ञान सुद्धा आपल्याला या ठिकाणच्या साहित्यामध्ये अवगत होतं. नंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या भक्तिमाळा जसा आहे तसं दादू पंथांच्या, म्हणजे कबीर पंथ होते, दादू पंथ होते, नाथ पंथ होते, या सगळ्या वेगवेगळ्या पंथांनी त्यांचं साहित्य निर्माण केलेलं आहे. आणि त्या पंथाला मानणाऱ्या इतर संतांची माळा किंवा त्याची माहिती आपल्याला त्या प्रत्यक्ष भक्तिमाळेमध्ये दिसते. म्हणजे दादू पंथांची भक्तिमाळा आहे, कबीर पंथांनी सुद्धा संत चरित्र लेखन केलेलं आहे, ओके, की जे सागर साहित्य किंवा बौद्ध साहित्य म्हणून ज्याचा उल्लेख केला गेला, किंवा गुरु नानक हा जो शिखांचा एक महत्त्वाचा संत म्हणून ज्यांची गणना केली जाते किंवा त्याचे निर्माते खरं म्हटले जातात, तर त्या गुरु नानकांच्या कालखंडात सुद्धा वेगवेगळं साहित्य तयार झालं की जे जन्मसखी साहित्य किंवा गुरु नानकांनी स्वतः लिहिलेलं बरंचसं साहित्य आहे की याच्यातून एक वेगळा मानवतेचा, समतेचा, मानवी मूल्यांचा आढावा त्याद्वारे घेतला जाऊ शकतो. त्यामुळे या संपूर्ण साहित्याला इतिहास लेखनाची परंपरा मानले गेलेली आहे. अर्थात या भक्ती इतिहासाचं किंवा भक्तीमध्ये ज्या कथा लेखन झालेलं आहे त्याचं ऐतिहासिक मूल्य काय, तर भक्तीमध्ये ज्या काही वर्गवारी आहेत दर्शनाच्या पातळीवर, आणि त्या दर्शनाच्या पातळीवर असलेल्या वर्गवारींच्या अंतर्गत कोणी कोणत्या पद्धतीचं दर्शनशास्त्र स्वीकारलं त्या संतांची सुद्धा आपल्याला माहिती आपल्याला या भक्ती साहित्यामध्ये दिसतं. आणि त्यामुळे याला एक वेगळ्या पद्धतीचं ऐतिहासिक मूल्य नक्कीच आहे. म्हणजे निर्गुण भक्ती आणि सगुण भक्ती, दर्शनाच्या पातळीवर, तत्वज्ञानाच्या पातळीवर असे एक दोन वर्गवारी आपल्याला भक्तीची दिसून येते. निर्गुण म्हणजे ज्याला ना आकार उकार, निर्गुण निराकार, अशा पद्धतीची भक्ती सुद्धा महत्त्वाची मानली गेलेली आहे. आणि या भक्तीमध्ये कोणत्याही मध्यस्थांची, काही ठिकाणी देवाची पण गरज नाही. मी जो आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा ज्या काही भक्ती कालखंडातल्या परंपरा आहेत, ओके, अशी काही वचनं आहेत वारकरी पंथातली की ज्याच्यातून जर आपण कष्ट करत असलो तर तीच आपली भक्ती. त्यामुळे एक वेगळ्या देवाची, त्याच्या देवाच्या मंदिराची किंवा कशाचीही गरज नाही. त्यामुळे भक्ती असणं गरजेची, ती निर्गुण, निराकार, सगुण, साकार, काय कुठल्याही फॉर्ममध्ये, कुठल्याही स्वरूपामध्ये असू शकते. त्यामुळे निर्गुण निराकार भक्ती मानणारे कबीर, रैदास, धन्ना, जे खरं तर अब्राह्मणी संत म्हणून गणले गेले आहेत, त्याची माहिती सुद्धा आपल्याला भक्ती साहित्यातून किंवा भक्ती कथा लेखनातून मिळते. या सगुण भक्ती मानणारे जे काही चैतन्य, वल्लभाचार्य, शंकरदेव, मीराबाई, सुरदास, एकनाथ, तुलसीदास किंवा वैभव आचार्य, या सगळ्यांची माहिती आपल्याला सगुण भक्ती आणि निर्गुण भक्तीच्या हे जे काही वर्गीकरण आहे या सगळ्याच्या द्वारे मिळते. त्याच पद्धतीने काव्य प्रकार सुद्धा या कालखंडामध्ये वाढलेला दिसतो. म्हणजे भक्ती काव्य
ज्याला म्हणतात, की 15व्या ते 18व्या शतकामध्ये या भक्ती काव्याची निर्मिती आपल्याला दिसते. नक्की. त्यामुळे संत काव्य किंवा संतांची वाणी, गुरुबाणी किंवा असे जे जे काही शब्द असतील, त्याच्यातून सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा आशय आपल्याला या सगळ्या साहित्यातून उभा राहिलेला आपल्याला दिसतो आणि साहित्य हे एक इतिहासाचं स्रोत झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतात. आता संत काव्यामध्ये रज्जब, दर्या साहब, गरीबदास, चरणदास, पलटू, तुलसी साहेब या सगळ्या महत्वाच्या संतांच्या वाण्या आपल्याला या संत साहित्यामध्ये भक्ती काव्य या वर्गवारीमध्ये दिसतात. किंवा वैष्णवांचं एक काव्य आहे की ज्यामध्ये कृष्ण आणि रामभक्तीला एक महत्वाचं स्थान आहे. किंवा मीराबाईचं भक्तिमय वाङ्मय आपल्याला दिसतंय. सूरदास, अष्टछप या सगळ्या संतांची, आणि हे सगळे संत काल्पनिक नाहीये. तर मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रत्यक्ष या सगळ्या संतांनी आपापल्या दर्शनाच्या आधारावर प्रत्यक्ष समाजामध्ये एक भूमिका घेत कार्य केलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळे या सगळ्यांची जंत्रावळी, त्याची यादी, त्यांचं कार्य, त्याचा आशय, त्याचा इतिहास या सगळ्या भक्ती साहित्यामध्ये उमटलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे भक्ती साहित्य किंवा भक्ती चळवळीत तयार झालेलं साहित्य हे खरं तर इतिहास लेखनाचं एक प्रमुख स्रोत म्हणून सुद्धा गणलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे भक्ती ही एक महत्त्वाचं साधन किंवा भक्तीच्या कालखंडामध्ये तयार झालेलं जे काही इतिहास लेखन आहे, खरं तर ऐतिहासिक साहित्य आहे. त्या ऐतिहासिक साहित्य हे इतिहास लेखनासाठी महत्त्वाचं मानलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे भक्ती कालखंडामध्ये सुफी आणि भक्ती खरं तर या दोन्ही कालखंडामध्ये या दोन्ही वर्गवाऱ्यांनी ज्या पद्धतीचं कार्य केलेलं आहे त्याचे उल्लेख आपल्याला या सगळ्या साहित्यामध्ये दिसून येतात. अर्थात भक्तीचं आणि सुफीचं दुसरं एक महत्त्वाचं सामाजिक आशय काय, तर त्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या निम्न जातीयांना या सगळ्या भक्ती परंपरेच्या प्रवाहामध्ये सामील करून घेण्यात आलं. कारण भक्तीचा मूळ स्रोतच हा होता की कुठल्याही कर्मकांड या कुठल्याही पद्धतीच्या आर्थिक शोषणाविना आपल्याला आपण ज्या देवाला, ज्या निर्विकाला मानतो त्याच्याबद्दलची श्रद्धा असण्याचं आणि त्याच्याबद्दलचं आस्था दाखवण्याचं एक ठिकाण असतं. तर ती कोंडी जी धर्मसत्तेमध्ये तयार झालेली होती, कारण धर्म हे अंधश्रद्धाळू, धर्म हे शोषणाचं हत्यार, या धर्म अशा वेगवेगळ्या बाबतीमध्ये समस्याजनक जे झालेलं होतं, ती कोंडी खरं तर भक्ती आणि सुफी चळवळीने फोडलेली आपल्याला दिसतात. आणि संतांनी या धर्माचा सामाजिक आशय त्या पंथांमध्ये मांडलेला दिसतो. त्यामुळे या सगळ्या संतांचं साहित्य की ज्याची आपण तजकिरात, मुनफजात, भक्त, कबीरदास, भक्तिमाळा या सगळ्या परचाई हे जे काही सगळं साहित्य 12व्या आणि 13व्या शतकापासून जवळजवळ 16व्या शतकापर्यंत हे प्रकट झालेलं होतं. त्याच्यामध्ये गुरु नानकाचं जन्मसखी किंवा सागर साहित्य किंवा सुफी साहित्य किंवा प्रेमाख्यान, सुफी प्रेमाख्यान या सगळे महत्त्वाचे जे काही साहित्य या कालखंडामध्ये निर्मिले गेले, याचं वेगळ्या पद्धतीचं ऐतिहासिक महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे सुफी साहित्याला, भक्ती साहित्याला ऐतिहासिक स्रोत म्हणून बघण्याची गरज या कालखंडामध्ये या आधुनिक कालखंडामध्ये तयार झालेली दिसून येते. आता सुफी साहित्यामध्ये जसं की भक्ती साहित्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे परिचय आणि अजून काय काय होतं, तसं सुफी साहित्यामध्ये पण चक्की नामा आहे, चरखा नामा आहे, लुरी नामा आहे, शादी नामा आहे, सुहागन नामा आहे, सुहेल आहे. आणि याद्वारे प्रेमाच्या दृष्टिकोनातून, मानवतेच्या दृष्टिकोनातून भक्तीने आणि सुफी चळवळीने सुद्धा वेगळं मानवी मूल्य, प्रेमाचं मूल्य, माझं देवावर किंवा माझ्या ईश्वरावर प्रेम आहे, तर त्यामुळे प्रेमाला, त्या भक्तीला कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही आहे. कारण या कालखंडामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं कर्मकांड आणि एक ब्राह्मण मध्यस्थ सगळ्या पूजा अर्च्यासाठी असावा आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीच्या आर्थिक आणि सामाजिक शोषणाची पद्धत आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत होती. तर ती मोडीत काढण्याचं महत्त्वाचं काम भक्ती आणि सुफी चळवळीने केलं. त्यामुळे या कालखंडात तयार झालेलं जे काही महत्त्वाचं साहित्य आहे, त्या साहित्याने भारतीय इतिहास लेखनाच्या एक वेगळ्या पद्धतीच्या आशय स्थापित केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे भारतीय इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून भक्ती आणि सुफी या साहित्य किंवा भक्तीच्याच खरं तर परंपरा आहेत
की ज्या कुठल्याही मध्यस्थाविना आपली भक्ती आविष्कृत करण्याचा किंवा प्रसारित करण्याचा आग्रह धरतात. तर त्यामुळे हे सगळं साहित्य ऐतिहासिक साहित्य म्हणून गणलं गेलेलं आपल्याला दिसून येतात. आणि भारतीय इतिहास परंपरेतला हा एक महत्त्वाचा टप्पा मध्ययुगीन कालखंडातल्या इतिहासातला आपण समजू शकतो. आणि इथे आपण थांबूया. नमस्कार.